हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सच्चिदानंद रामदास भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा तेवढी नियमांची वस्त्र नाठवे पुढील अधोगतीची लाजणे नव्हे आणि करितात जे न करावे विदोणे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति तद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्य आदिलक्ष्यम् एकं नित्यमिवलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं भजम् अव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतम् आश्रये गुरुरित्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी जयत्यादानमस्तस्य दयाद्राये निरन्तरम् सार्धकेन च कस्यार्ध शिवयोः समरूपिणो ज्ञातुं न शक्यते लग्नम् इति द्वैतच्छनान्नो अद्वैतमात्मनं सत्त्वं दर्शयन्तोमितस्तरां तो वन्दे जगतमाद्यो तयो सत्त्वाभिकर्तये मूलाय ग्राय मध्याय मूर्धमध्याग्रमूर्तये क्षीराग्रमूलमध्याय नमापूर्णाय शम्भवे परं ब्रह्मं परं धामं सच्चिदानन्दविग्रहम् ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुपरम् श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मुमुक्षूणामज्ञानदानैक्यदक्षं कोटिक्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविद्यान्मुदिष्टम् जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू झाला मनोनी विसरू आत्मबोधाचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कारणाशिवाय कोणतेही कार्य घडत नसतं. गेली अनेक वर्षापासून स्वतोबा उत्सवाच्या निमित्तानं हरिभक्तीपरायण नाव काय ढवाण साहेब राजेंद्र ढवाण या दोन्ही पती पत्नीनं सतोबा महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं गेली अनेक वर्षापासून त्यांच्या वस्तीवर किंबहुना घरी हा जो 3 दिवसीय वैष्णव मेळावा हा नित्य नैमिक जो कार्यक्रम आहे त्या नित्य नैमिक कार्यक्रमाच्या कालचा पहिला दिवस होता, आजचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसाची तुम्ही जे म्हणताय विशेष प्रत्येक वाटे विशेष काहीच नसतं. इथे येणारा प्रत्येक विशेष असतो आणि विशेष ज्याला विशेष व्हायचंय ना त्याला दुःख भोगावं लागतं. सामान्यातल्या सामान्य राहता यावं विशेष नाही, विशेषातून आपल्याला सामान्यामध्ये साधून टाकलेलं आहे. म्हणून आज ह्या प्रवचनाच्या निमित्तानं जे काही ओव्या आहेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 7 आणि श्लोक क्रमांक 16-17 मध्ये त्या ओव्या असं सांगतायत या जीवाला आत्मस्वरूपात होतो विसर पडलाय. हे करायचं कारण काय? वैष्णव मेळावा, सप्ताह, नामचिंतन, श्री गुरु कृपा हे सगळं जे करायचं आहे ते कशासाठी करायचं आहे तर आपल्याच स्वरूपाला आपण विसरलोय आणि आपल्या स्वरूपाला आपण विसरल्यामुळं विसरलंय म्हणजे इथं सांगितलंयच झाल्या म्हणून विसरू आत्मबोधाचा. आपल्याकडे आत्मबोध पहिलाच आहे. आत्मबोधाची जी अखंडता आहे, आत्मबोधाची अखंडता पहिलीच आहे, पण ते खंडित झाल्यामुळं
किंवा विसर पडल्यामुळं कुठेतरी आठवण करून द्यावी लागते. आणि आठवण करून द्यायला कोण आलं? श्री गुरु आले. वास्तविक पाहता श्री गुरु कृपा ही शिष्याला एका विशिष्ट अधिकारापर्यंत नेण्यासाठी आहे. गुरुचं गुरु पण संपवावं आणि शिष्याचं शिष्य पण संपवावं. बरं का? हो, जर हा भेद जर राहिला ना तो परमार्थ होऊ शकत नाही. भेद राहू नये, कारण याची यावत जीवाला जे घडवलेलं आहे तो परमार्थ हा अनंत जन्मापासून त्याच्यामध्ये मुरलेला आहे. त्याचा श्वासाची भजन जे आहे ते अखंडच आहे. पण विसर पडल्यामुळं आठवण करून देण्यासाठी प्रत्यक्ष ते परब्रह्म, बरं का, परब्रह्माचा विसर पडलाय. हो, परब्रह्माचा विसर पडला म्हणून तो जीव झाला. म्हणून तेच परम तत्व 3.5 हाताचं शरीर धारण करून त्याच ब्रह्मतत्वाला आपल्या स्वरूपापर्यंत देण्यासाठी हा नामाचा हा सुद्धा व्यवहार आहे. तो व्यवहार आहे ना का नामाचा सुद्धा. किंवा म्हणजे गुरु झाले, शिष्य झाले, नाम दिलं, पण परमार्थी क्षेत्रामध्ये जर प्रवेश जर झाला तर तिथं गुरु पण नाही आणि शिष्य पण नाही. आपण जो वावरतोय ना, आता कीर्तन प्रवचन हा सुद्धा व्यवहारामध्ये आपला चाललेला आहे. हा सुद्धा एक व्यवहार आहे. गुरु शिष्य हा सुद्धा व्यवहार आहे. पण हा व्यवहार संपूर्ण तुम्हाला एका विशिष्ट अधिकारापर्यंत परब्रह्म स्थितीपर्यंत नेण्यासाठी ते ब्रह्मतत्वच आकाराला आलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं समर्थ सद्गुरु श्रीपाद बाबा, समर्थ सद्गुरु रामदास बाबा यांनी हाडाची काढ्या केली, रक्ताचं पाणी केलं. आणि ही तुमच्या आमच्यामध्ये जी अखंडता आहे, जी ब्रह्मस्वरूपात आहे, ही तुम्हाला त्याची जाणीव नाही, त्याची अनुभूती यावी तुम्हाला. पण यांनी अख्खा महाराष्ट्र ढवळून काढलाय. आणि त्याच्यानंतर बाबांच्या नंतर अनेक अधिकारी वर्ग असेल, प्रत्येक जण तो ते काम चालूच आहे. आणि त्याच्यामुळं आज जो हा समाज दिसतो आपल्याला महाराष्ट्रभर, पूर्ण महाराष्ट्रभर, तर बाबांनी जर उकल केलीच नसती, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद, या सगळ्याचा गर्भित गाभा काय? हा गर्भित गाभा तुमच्या आमच्या हाताला दिलाय अनुग्रहाच्या रूपानं, नामाच्या रूपानं. हो, चहुवेदी जाणं, सही शास्त्री कारण, 18 पुराण, हरीशी गाती. आता हरी म्हणजे काय आहे? हरी म्हणजे नित्यपद आहे. हरी म्हणजे काय वरच्या गल्लीचा किंवा खालच्या गल्लीचा हरी नाही, आहे की नाही? हरी म्हणजे काय? हरी म्हणजे नित्यपद आहे, की ज्याचा कधीही विनाश होत नाही, की असं अविनाशी पद, ती हरी आहे. म्हणजे हरी या पदाला प्राप्त करायचंय का तुम्ही पहिलेच आहात? पहिलेच आहे, आहे की नाही? पदाला प्राप्त करायचं नाही, म्हणजे तुम्ही पहिले आहातच. पण ज्याप्रमाणे समुद्रावर येणाऱ्या लाटा या समुद्रामुळे आहेत की वाऱ्यामुळे आहेत? वाऱ्यामुळे, समुद्रामुळे नाही, आहे की नाही? समुद्रावर येणाऱ्या लाटा या लाटा समुद्रामुळे नाही, त्या वाऱ्यामुळे आहेत. पण समुद्रावर लाटा आल्यानंतर ते जसं थोडंसं वेगळं पण भासतं. हो, समुद्रावरच लाटा येतात आणि ते जसं वेगळं पण भासतं ना, तसं तुमच्या आमच्या स्वरूपाच्या ठिकाणी मायेमुळे म्हणा. आता बरेच इथं 5, 50, 52 बरेच पाहिजे काहीतरी हिशोब लावला, आहे की नाही? जगत महाराजांनी म्हणजे आपल्या आतमध्ये किती आहेत? त्या लाटा काय उठतायत? ते लाटा उठायचं कारणच ते की आपल्यामध्ये मी काहीतरी वेगळं समजलोय स्वतःला. जे आहे ते मी मान्य करत नाही, आहे की नाही? मी जे आहे ना ते मी मान्य करत नाही, आणि जे मी नाही ना ते स्वीकारले. जे मी आहे त्याचा विसर पडलाय, जे आहे त्याचा विसर पडलाय, आणि जे नाही ते स्वीकारले. आता मी कोण आहे आणि याचा शोध लावण्यासाठी परमार्थ. परमार्थ म्हणजे काही फार लांगलेपा नाही किंवा फार कीर्तन प्रवचन आलं म्हणून काय खुशालकी मारण्याचा विषय नाही, की मी खूप चांगलं केलं आणि असं झालं. विचारणार आहेत काय कसं झालं आमचं कीर्तन? ऐक नाही महाराज, ऐक ना, विचारणार कसं झालं आमचं कीर्तन, विचारणार आहेत ना? अरे पण तो शब्द गुण आकाशाचा आहे, तो विसरलायस ना, ऐक नाही? या देहामध्ये, हो, या देहामध्ये पंचमहाभूताचा देह, आणि पंचमहाभूताच्या देहामध्ये जो शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे तुम्हाला बहाल कुणी केले? शब्द हा गुण आकाशानं तुम्हाला दिलाय, स्पर्श हा गुण तुम्हाला वायूनं दिलाय,
रूप हा गंध तुम्हाला तेजानं दिलाय, गंध हा गुण तुम्हाला पाण्यानं दिलाय. शब्द स्पर्श रूप, रूप हा गंध, शब्द स्पर्श रूप, रस हा गंध हा पाण्याचा विषय आहे आणि गंध हा पृथ्वीचा विषय आहे. कारण का पृथ्वीतूनच गंध येतोय. ऐका ना, तुम्ही झाड लावलं पण फुलातला गंध तुमच्या हातात नाही, ती पृथ्वी तुम्हाला देते. मग या देहामध्ये पंचमहाभूत जरी असली तरी हा प्रत्येकानं तुम्हाला एक एक गुण दिलाय, पण तो गुण माझा आहे असं मी समजतोय. मला चांगलं बोलता आलं म्हणजे मी बोललो, मी चांगलं कीर्तन केलं. अरे पण त्या आकाशाने तुमच्यावर कृपा केली ना, त्याला विसरून गेलो ना आपण. पण एक भूत जर आपल्यावर नाराज झालं ना, हो समजा आकाश भूत तुमच्यावर नाराज झालं तर तुम्हाला बोलता येत नाही. वायू हे भूत जर तुमच्यावर अप्रसन्न असेल तर तुम्हाला स्पर्श होत नाही. हे सगळं तुम्हाला जे दिलंय ना, हे सगळं या वातावरणात आहे. हे सगळं दिलेलं आहे तुम्हाला, तुमचं असं स्वतःच काहीच नाहीये. कारण तुम्ही जी वस्तू आहात ती वस्तू त्याच्या ठिकाणी अव्यवहार्य आहे. हो, ती वस्तू अशी अव्यवहार, तिच्या ठिकाणी कोणताच व्यवहार नाही. पण हा व्यवहार जो आपण करतोय, हा व्यवहार कोणाच्या ठिकाणी आहे? हो, हा सर्व व्यवहार आहे ना, जे आपण म्हणून म्हटलं जे आहे ते झाकलंय आणि नको ते पाहू लागलोय. तेव्हा शास्त्रामध्ये दोष सांगितलाय. हो, अज्ञानामुळं आहे ते झाकलं आणि नको ते पाहिलं. आवरण आणि विक्षेप नावाचा दोष आहे. आवरण म्हणजे काय? झाकलं, जे आहे त्याच्यावर आवरण आणलं. जसं पाणी आहे, पण पाण्यावर शेवाळ तयार झालं म्हणजे पाण्याला झाकून टाकलं, आवरण आलं. मग आम्ही पाणी पाहतो की शेवाळ पाहतो? आम्ही शेवाळ पाहतो, पाणी पाहतोच नाही. मग आवरण नावाचा जो दोष आमच्यामध्ये तयार झालाय, त्याच्यामुळे आमचं जे ब्रह्मस्वरूपता आहे ते आम्हाला कळत नाही, आमची अखंडता आम्हाला कळत नाही. हो, आणि विक्षेप म्हणजे जे आहे ते झाकले, नको ते पाहिलं, म्हणजे आम्ही जी वस्तू आहोत ती आम्हाला कळत नाही आणि आम्ही जे नाही त्याला आम्ही स्वीकारलंय. काय काय स्वीकारलंय? देहासहित. अगोदर काय स्वीकारलंय? देह माझा आहे की नाही. अगोदर हे शरीर माझं, पण फसवलंय की नाही शरीराने? आपल्याला फसवलंय शरीराने. म्हणजे आपलं आहे ना ते कुठेच जात नाही. आपलं जे आहे ते कुठेच जात नाही, म्हणजे आपलं नाही ते राहतच नाही. म्हणजे या आत्मस्वरूपावर जे अध्यस्त आहे, या आत्मस्वरूपावर जे अध्यस्त आहे ते एक मी सोडून बाकी सगळं अध्यस्त आहे. म्हणजे ते मागाशी 52 नाव सांगितली ना, त्याचा किती अभ्यास केला तर ते सुद्धा अध्यस्त आहे. एक मीला सोडून बाकी सगळं अध्यस्त आहे. मग आम्ही अध्यस्तचा अभ्यास करतो. एक अधिष्ठान जर कळालं ना, तर तुम्ही किती अभ्यास केला काही नाही. जिथं आपल्याला न्यायचंय साधूला, आपल्याला न्यायचंय, कुठे न्यायचंय? वास्तविक वस्तू तयार आहे, वस्तू तयारच आहे. परमार्थ करतो म्हणजे आपण काही उपकार नाही करत. आपण चुकलोय म्हणून आपल्याला परमार्थ करावा लागतोय. हा, चुकलोय आपण. हो, पण चूक आपण मान्य करायला तयार नाही. पण परमार्थ केल्या म्हणून भूषण मिळवतोय ना, परमार्थ करतोय म्हणून भूषण मिळवतोय. पण किती जन्मामध्ये चुकलोय? 84 लक्ष योनी जन्मामध्ये चुकलोय आपण. हो, चुकलोय आणि चुकलोय म्हणून परमार्थ आहे. हो, कारण वाट दाखवायला कुठेतरी पाहिजे ना आपल्याला. म्हणून म्हटलं जे माझ्यावर जे अध्यस्त आहे त्या अध्यस्थाला मी माझं म्हणतोय. ह्या देहासकट फसवलं देहाने. 5चे 25 वय कधी झालं कळालं नाही, 25चे 50 कधी झालं कळालं नाही. कुठे निघालोय आपण? आपण नाही कुठे चालू, शरीर चाललंय मरणाच्या दारात. आपण कुठेच जाणार नाही, आहे की नाही. या देहाची हे दशा. आत्मा तो येत ऐसा नित्य सिद्ध हा पैसा अनादिपणे. या देहाची दशा होईल का माझी दशा होईल? माझी दशा होणार नाही. या देहाचं काही होऊ देत. हो, बाबा सांगायचे या देहाला कुत्र्याने कोल्याने जरी खाल्लं ना तरी काही फरक नाही पडत, आहे की नाही. या देहाला, या शरीराला कोल्याने कुत्र्यांनी खाल्लं, रस्त्याने जाताना ऍक्सिडेंट होऊन तुमच्या चिखलाचा शरीराचा चिखल जरी झाला ना तरी तुमच्या स्थितीमध्ये काही फरक नाही. ती स्थिती प्राप्तच आहे. पण जसं पृथ्वी निदाने भरली आहे परी पायारोबीन प्राप्ती नव्हे, तैसा आत्मा स्वयं सिद्ध आहे, गुरु कृपाल आहे तै प्राप्त. हो, आत्मा हा स्वयं सिद्ध आहे. हो, त्याला प्राप्त करायचा विषय नाही. पण प्राप्ताचीच प्राप्ती का म्हटलंय? हे स्वीकारलंय ते ना.
म्हणून गुरुमुखातून आपल्याला ज्ञान झाल्याशिवाय, गुरुमुखातून ज्ञान झाल्याशिवाय आपल्याची वस्तू आपल्याला कळणार नाही. कोणतं ज्ञान आहे? परोक्ष ज्ञानाच्या सगळेच नादी लागलेत. अख्खं जग परोक्ष ज्ञानाच्या नादी लागले. पण ज्ञान कोणतं आहे? अपरोक्ष ज्ञान सांगितले बरं का. आता परोक्ष ज्ञान कोणापासून होतंय? परोक्ष ज्ञान हे शास्त्र वाचनानं आणि कीर्तन प्रवचन ऐकण्यानं होतं. परोक्ष ज्ञान बरं का. शास्त्र वाचन केलं आणि कीर्तन प्रवचन जर ऐकलं तर परोक्ष ज्ञान होतं. म्हणजे जसं तुम्हाला एखाद्या गावाला जायचंय, त्या गावाचा रस्ता आपल्याला माहिती नाही, फक्त रस्ता माहिती झाला, त्याला परोक्ष ज्ञान म्हणायचं. फक्त रस्ता माहिती झालाय पण तिथं गेलेलो नाही. फक्त रस्ता माहिती झाला पण गावाला गेलेलो नाही. तसं ब्रह्म आहे, ब्रह्म आहे हे ज्ञान होणं, त्याला परोक्ष ज्ञान म्हणायचं. आणि अपरोक्ष ज्ञान कुणापासून होतं? आता आपल्याला परोक्ष पाहिजे का? आपण सगळेजण परोक्ष ज्ञानाकडे ओढले जातोय. पण जी अपरोक्षता जी आहे, जी आपल्या ठिकाणी जी अखंडता जी आहे, ती अपरोक्ष ज्ञान कुणापासून होईल? ते गुरुच्या मुखातून महावाक्य श्रवणानंच अपरोक्ष ज्ञान होईल. आणि अपरोक्ष ज्ञानामध्ये पण परत अजून 2 भाग सांगितले बरं का, दृढ अपरोक्ष आणि अदृढ अपरोक्ष. आता हे गुरु शिष्य पण हे तयार होतंय. महाराज सोनोनी महाराज, अदृढ अपरोक्ष ज्ञान होतंय असं मला वाटत नाही. म्हणजे मला तर असं वाटतंय की गुरु शिष्य पण जे तयार होतंय ना, हे असं वाटतं मला अदृढ अपरोक्ष ज्ञान तर नाही. वेदाचं जे ज्ञान आहे, ते वेदाचं जे ज्ञान आहे, म्हणजे ज्ञान जरी झालं, अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय? आता परोक्ष ज्ञान म्हणजे काय? ब्रह्म आहे. आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय? ते ब्रह्म मी आहे. हे अपरोक्ष ज्ञान. पण तो विषय जर आपल्या अंतःवृत्तीवर ठसला नाही तर, जर वृत्ती निवृत्त जर नाही झाली तर, वृत्ती राहत नाही असं नाही, वृत्ती राहते पण वृत्तीचे विषय बदललेत. वृत्ती राहते पण वृत्तीचे विषय बदललेत. तिच्या ठिकाणी दृढता आली आहे. पाहायचं असेल तर काय पाहायचं, ऐकायचं असेल तर काय ऐकायचं, बोलायचं असेल तर काय बोलायचं, संपूर्ण इंद्रियांचे विषय बदलले. पण ही झाली दृढता. ते ब्रह्म मी आहे, ते ब्रह्म मी आहे, ही अखंडता तुमच्या आमच्या ठिकाणी जर तयार झाली, मग गुरुच्या ठिकाणी गुरुच्या मुखातून आलेल्या त्या ब्रह्मबोधावर दृढ राहणं, दृढ राहिलं पाहिजे बरं का. आणि त्याच्यातही जर मी एवढी कीर्तन केली आणि असं कधी कधी कुणाला विचारणार काय चाललंय महाराज, काय नाही मला कीर्तन येतात, काय सांगायचं, याला काय म्हणायचं? आदृढ आहे बरं का, हे आदृढाकडे वाटचाल आहे परत ही. लई कीर्तन येतात काय सांगायचं. आता हे सांगायचंय का इथं? हे नाही. तर आपल्याला जी ओळख करून दिली आहे ना, ती स्वरूपाची ओळख करून दिलेली आहे. करता विसरलाय ना, जे बहुत एकांतरू अहंकाराचा भूत संचारू जाहल्या म्हणून विसरू आत्मबोधाचा. स्वरूप पहिलंच आहे. फक्त जे विकार तयार झाले आणि विकारामुळे आकार आहे. आकार कोणामुळे? विकार आहे म्हणून आकार आहे. पण आकारच नाही. शंकराचार्याचा सिद्धांत काय आहे? जगत मिथ्या आणि ब्रह्म सत्य. दिसणाऱ्या वस्तूला ते काय म्हणतात? मिथ्या आहे. पण ज्ञानोबरायानं त्याच्या पुढे एक पाऊल टाकून सांगितलं, जगत ब्रह्म. जगत ब्रह्म आहे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. माझी मुक्ताबाई पण सांगते, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. जगत मिथ्या आणि ब्रह्म सत्य नाही, जगतच ब्रह्म आहे. जग ब्रह्म कसं आहे? कारण इथं पडलेली प्रत्येक वस्तू की ज्याच्यापासून आली ना, मग लय चिंतन करा. लय चिंतन करा. समजा आता हा हार आहे, पावर या जगतामध्ये आपल्याला सोडून या जगतात काहीच नाही, मला सोडून या जगतामध्ये काहीच नाही. मग आता हा हार आहे. आता हा हार, ही फुलं ही कुठून आली? झाडापासून आली. झाड कुठून आलं? मातीतून आलं, आहे की नाही? माती कुठे जाते? दोन प्रलय सांगितले बरं का. आपल्यासाठी कोणता प्रलय?
व्यवहारिक सत्तेमध्ये दोन प्रलय सांगितले. एक सूर्यप्रकाशाने होणारा प्रलय, एक सूर्याचा प्रकाश जर तप्त झाला तर त्यालाही प्रलय होतो, आणि एक जलप्रलय, एक जलप्रलय आहे आणि एक प्रकाश प्रलय आहे. हे दोन प्रलय, पण आपल्यासाठी जो महत्वाचा आहे ना तो आत्यंतिक प्रलय. म्हणून परमार्थाची व्याख्या काय सांगितली? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. सगळ्यात महत्वाचा जो प्रलय आहे जलप्रलय आणि प्रकाश प्रलय हा सगळ्यांसाठी आहे, पण आत्यंतिक प्रलय हा स्वतःसाठी, तो एकट्याचा प्रलय आहे. हो, मग मला सांगायचंय काय, जरा प्रलय होतो त्याला मातीतून ही फुलं आली, माती कशामध्ये विरघळते? पाण्यामध्ये. पाणी कुठे जाते? तेजामध्ये. तेज कुठे जाते? वायूमध्ये. वायू कुठे जातो? आकाशामध्ये. आकाश कुठे जातं? महतत्वामध्ये. महतत्व मायेमध्ये, आणि माया ब्रह्मतत्वापासून. हो, मग याचं लय चिंतन जर केलं तर या जगतामधली प्रत्येक वस्तू ही ब्रह्म आहे, पण ती दृष्टी आपल्याकडे नाही ना. आपण दृष्टीहीन झालो, दृष्टी आपल्याकडे नाही. पण ती दृष्टी आहे कुणाकडं? ती दृष्टी साधूकडे आहे. म्हणून या कलियुगामध्ये साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. या कलियुगामध्ये तीनदा सांगितलं बरं का, भूत भविष्य आणि वर्तमान तिन्ही काळामध्ये. काल आहे आणि आज नाही, आज आहे आणि उद्या नाही, असं आहे का? म्हणजे नाही. ओ, तिन्ही काळामध्ये. पण बाबा सांगायचे साधू म्हणजे पांढरे कपडे नाही, साधू म्हणजे वेगळे कपडे नाही, साधू म्हणजे ज्ञान आहे. कोणतं ज्ञान? ज्ञान म्हणजे कोणतं? बहिर्मुख करणारं ज्ञान नाही, अंतर्मुख करणारं ज्ञान. हो, कारण का आज जगतामध्ये बहिर्मुख ज्ञानाचाच जास्त बोलबाला आहे, पण अंतर्मुख करणारं ज्ञान. मग अशी मला जगताप महाराजांनी सांगितलं, मी कुठेतरी कमी पडतोय हे म्हणायला सुद्धा किती धाडस लागतं ना. आज प्रत्येक दिवसात त्याला परिपूर्ण समजतोय. ते सहज बोलून गेले, मी कुठेतरी कमी आहे असं वाटत, म्हणजे माझं चिंतन कमी पडतंय हे म्हणायला सुद्धा तेवढं धाडस लागतं. इथं व्यासपीठावर बसून जर असं म्हणायचं म्हटलं तर, आणि इथं जाणारा प्रत्येक जण परिपूर्ण आहे असं म्हणतोय. पण साधू संत सांगतात की बाबा रे, या तिन्ही काळामध्ये भूत भविष्य वर्तमानामध्ये साधूच आहे, कारण का साधूची कृपा झाली, आणि म्हणून आम्हाला मुळाकडे जाता आलं. आमचं मूळ काय? आमचं मूळ, आमची वाटचाल ब्रह्मतेकडे नव्हे, ती वस्तूच तू आहे. म्हणून ते ज्ञान, म्हणून बहिर्मुक्तीचं ज्ञान नाही, अंतर्मुक्त करणारं ज्ञान आहे. जेव्हा ज्ञान तुम्हाला अंतर्मुख करतं, म्हणून त्यावेळेला अज्ञान ज्ञानी नेले आणि आपण वस्तू हाती देऊन गेले. अज्ञानही जात, ज्ञानही जाते. बाबा सांगायचे, पायामध्ये काटा मोडला, नाही, पायात काटा मोडला, दुसऱ्या झाडाचा काटा घेतला आणि पहिला काटा काढला. पहिला काटाने त्रास दिला म्हणून तो फेकून दिला, दुसऱ्या काटाने उपकार केले म्हणून काय खिशात ठेवायचा का? म्हणजे नाही, दुसराही फेकूनच द्यायचा. मला आदृढ कधी होतं ज्ञानाला, जर तुम्ही मी ज्ञानी आहे की मी अमुक आहे, मी तमुक आहे, असं जर तुमच्या ठिकाणी जाणीव जर असेल ना, ती पण जाणीव नको म्हटले काहीच नाही. तुम्हाला सामान्यपणे राहता यावं, कारण आपलं स्वरूप हे सामान्य आहे. हो, आपलं स्वरूप सामान्य आहे, पण आपण आपल्याला असामान्य समजू लागलो, आणि जो पण असामान्य समजतो ना तोपर्यंत आदृढता जाणार नाही, सामान्यच व्हायला लागेल. जसं लाकडामध्ये आगळीचं स्वरूप हे सामान्य आहे, पण विषय जर झालं ना तर तो स्वतःही जळतोय आणि ते त्याच्या जवळ जे येतात त्यालाही जाळून टाकते. तसं असामान्य आपण जर राहायला लागलो ना तर आपण तर जळू, पण आपल्या संपर्कात जे येईल ना ते संस्कार त्यांच्यावर होतील ना. म्हणून साधू संत सांगतो, बाबा रे, वस्तू तयार आहे, वस्तू प्राप्तीचा विषय नाही, पण ती वस्तू याच नरदेहाला येऊन, ती योजना याच देहामध्ये येण्याची, शरीरा येणे शरीर, आणि किंबहुना येणारे शिरा पडे. आता वास्तविक पाहता शिरा पडे ते सुद्धा व्यवहारातच बोलणं आहे, ते बोलणं सुद्धा व्यवहारात आहे. वास्तविक पाहता मोक्ष मिळण्यासाठी परमार्थ करायचा आहे, पण मोक्षाची प्रतिष्ठा सुद्धा बद्धाच्या घरीच आहे फक्त. हो, मोक्षाची प्रतिष्ठा आहे ना की बद्धाच्याच घरी आहे. हो, बद्ध आहे म्हणून मोक्ष आहे म्हणावं लागलोय, बंध स्वीकार नाही म्हणून सुटायचं म्हणतोय.
वास्तविक पाहता तू मुक्तच आहेस. मुक्त होता तरी बंधची नाही ठावा मोक्ष मुक्त कसे नाही म्हणावे, बंधनाची नसे ठावे. मुक्त कसे, मुक्त म्हणायचं कधी आपण अडकलोय म्हणून मुक्त म्हणायचं, बंध स्वीकारलाय म्हणून सुटायचं म्हणायचंय. वास्तविक पाहता आत्म्याच्या ठिकाणी कोणताही बंध नाही, कोणताच बंध नाही आत्म्याच्या ठिकाणी. तो आत्मा निर्धर्मक आहे, कोणताही धर्म नाही, कोणताही बंध नाही. असं हे जीवाचं स्वरूप आहे. असं हे जीवाचं स्वरूप आहे. पण जीवानी जे आहे ते ते स्वीकारायला तयार नाही आणि नको ते स्वीकारतोय. मग या देहासकट सगळं या देहामध्ये जेवढं आहे ते मीच आहे आणि या देहामध्ये जे आहे ते माझंच आहे. म्हणजे पंचकर्मेंद्रिय असतील, पंचज्ञानेंद्रिय असतील, किंवा अंतःकरण चतुष्ट असेल, किंवा पंचकोश असतील, जेवढं आहे त्याचा हिशोब महत्वाचा नाही बरं का. त्याचा हिशोब कसा पण करा. अंतःकरणामध्ये संपलं का, अंतःकरणामध्ये 4 धरले तर हिशोब मन बुद्धी चित्त अहंकार धरला तर हिशोब वाढतोय आणि 1 धरले तर हिशोब कमी होतोय. परमात्मा हिशोबावर नाही, तुम्ही कितीही त्याचा विस्तार करा, एक किती विस्तार केला तरी ते अध्यस्तच आहे आणि एक अधिष्ठान स्वरूप मी आहे. आणि त्या अधिष्ठानाशी जो पण आपण एकरूप किंवा समरस होत नाही तो पण द्वैत जात नाही. आणि द्वैत जाण्यासाठी द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान त्या कैसे कीर्तन घडेल ना मी. अरे द्वैत जाण्यासाठी द्वैत स्वीकारले आपण, आहे की नाही. एकच काळजी आपल्याला, माझं कसं होईल आणि माझ्यांचं कसं होईल, आहे की नाही. आधी मी आणि मग माझं कसं होईल आणि माझ्यांचं कसं होईल, त्याच्यापेक्षा दुसरी चिंता आहे का आपल्याला. दुसरी चिंताच नाही. मग आधी मी कोण आहे, जे जे होईल, जे जे लिहिले प्रारब्धे ते कधीच चुकणार नाही. जे प्रारब्धामध्ये आहे ते होणार नाही. आणि हे प्रारब्ध हे देव निर्माण करत नाही, हे तुम्ही निर्माण केलेलं आहे. पण प्रारब्धाचे भोग भोगवून आपल्या स्वरूपाशी एकरूपता साधणं माणसाचं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य काय, सगळ्यात मुख्य कर्तव्य. तुम्ही म्हणताय मग आता लग्न झालं, मग आता नवऱ्याची सेवा करणं आणि शेती करणं, स्वयंपाक करणं हे तर आहेच, हे आहेच. पण सगळ्यात मुख्य कर्तव्य तुमचं आमचं काय, सगळ्यात महत्वाचं जे कर्तव्य आहे ना ते स्वरूपाची ओळख करून घेणं. म्हणून परमार्थ म्हणजे काय, अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. परम असा आनंद, आनंद हेच आपलं स्वरूप आहे. आनंदाची प्राप्ती नाही, आनंद हेच आपलं स्वरूप आहे. मग तिथं आनंद होणं, तिथं सुद्धा त्याला कमीपणा आहे की मला आनंद झाला ते म्हणणं सुद्धा तिथं कमीपणा आहे. कारण स्वरूपच आनंद स्वरूप आहे. या आनंद स्वरूपाची खऱ्या अर्थानं आता प्राप्ती करायची हे म्हणणं सुद्धा एक व्यवहार आहे. म्हणून गुरु शिष्य हा व्यवहारच आहे. परमार्थ सांगणं आणि ऐकणं हा सुद्धा व्यवहारच आहे. पण जसं ब्रह्म आहे म्हणणं आणि मी ब्रह्म आहे हे म्हणणं म्हणजे सांगणं आणि ऐकणं, पण वाटचाल तर त्या दिशेने जर आपली नसेल तर आपण किती ऐकलं तरी काही फरक नाही पडणार, काहीच नाही फरक पडणार. म्हणून हा विचार आणि अहंकार सांडीजे मग आस्तीच वस्तू होऊ जे आपली स्वस्ती सहजी आपण केली. इथं फक्त काय विचार सांगायचा, विचार विचारामध्ये फक्त आपल्याला विचारच आपल्याला परिपूर्णतेला देणार आहे. विचार कोणता आहे, जसं मेंढ्यांमध्ये चुकलेला सिंह, मेंढ्यांमध्ये चुकलेला सिंह जो स्वतःला सिंह न समजता मेंढी समजतोय, पण जंगलात गेल्यानंतर दुसऱ्या सिंहानं त्याला पाण्यामध्ये पाहायला लावलं आणि त्याने मेंढ्यांकडे पाहिलं, पाण्यामध्ये पाहिलं, त्याला कळालं मी मेंढ्यासारखा नसून मी सिंहासारखा आहे. म्हणजे माझ्या शेजारी उभा राहिला त्याच्यासारखा मी आहे. हे करायला किती यज्ञ करावे लागले त्याला, बोले नाही फक्त जे समजलं होतं. फक्त इथं समजूत बात करायची आहे की नाही. जे समजलंय ते सिंहाने मी मेंढी असं समजलं होतं, तसं आपण जे समजलोय, काय समजलोय आपण, मी देह नावासहित मी अमुक, मी तमुक. साधू संत सांगतात देश वेश हे माझा,
सहज फिरत आलो करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोकलिलो परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. हो आपण जे आपलं नाही तिथं येऊन आपण डोळस असून आंधळे झालोय. वास्तविक पाहता डोळस म्हणणं हे सुद्धा तिथं कमीपणाच आहे. जे जे तुम्ही बोलताल ना तर जे शब्द येणं संवादीचे इंद्रिय नेनता बघीचे आणि बोलाटी झोंबीचे प्रमेयासी जिथं शब्द नाहीतच तुम्ही त्याच्याबद्दल जेवढे शब्द वापरताल तेही अलीकडतात विषय आणि स्वरूप त्याच्याही पलीकडे आहे. शब्दांच्या पलीकडे आहे. शब्दे विना संवादू तुझे विना अनुवादू आणि की नाही. हो हे परत कैसे निगमे हे शब्द नाहीत बाबा तिथं असं ते तुमचं स्वरूप आहे. आणि साधू संतांनी खऱ्या अर्थानं ही स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी हो जे आपण स्वीकारलंय एक अहम बहुस्य अहम परमात्म्याने हो परत जीवाला त्या परमात्मा स्वरूपाकडे येण्यासाठी मी एकटा आहे मला अनेक व्हायचे अनेकांच्या रूपानं तुम्ही आम्ही जरी दिसत असलो अनेक रूपाने जरी दिसत असलो तरी उपाधी अनेक आहेत का आत्मा अनेक आहे. उपाधी अनेक आहेत. उपाधी 84 लक्ष योनी या उपाधी अनेक आहेत पण त्याच्यामध्ये असणारं जे एकत्व आहे ना ते एकत्व त्याची अनुभूती करणं हे आपलं मनुष्य द्यायला आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम आहे. सगळ्यात महत्वाचं. आणि हे जर काम जर ह्या जन्मामध्ये जर झालं नाही तर परत कधीच होणार नाही. हो परत कधीच नाही. परत 84 लक्ष योनी परत या जन्मामध्ये जर ही स्थिती प्राप्त करून घेतली नाही तर परत कधीच नाही. म्हणून सांगितलं सावध होई बापा. अरे सावध हो बाबा. हो सावध हो. सावध कुठे केलं बाबा सांगायचे. स्वरूपाच्या बाबतीत सावध कुठे केले आपल्याला लग्न मंडपातच केलं आहे की नाही. आता सावध सावधान समयो. आता वेळ जवळ आली बाबा आहे की नाही. वेळ जवळ आली आणि तिथं सांगितलं लग्न मंडपामध्ये भावे सद्गुरुचे पदांबुजधरा किती स्मरा आदरे. लग्न मंडपात सांगितलं अक्षराही टाकल्या. बाबा सांगायचे तांदूळ टाकले का साळ टाकली. तिचं टर्कल काढलंय ना ज्या साळीचं टर्कल काढलंय ते टाकले अंगावर. तुम्ही असे व्हा आहे की नाही. म्हणून साधू संत पदोपदीने तुम्हाला उपदेश करतायत. तुम्हाला असं राहायचंय जसं पेरताना काय पेरलंय शेंगदाणे पेरले. पेरताना शेंगदाणे पेरले. उगवताना काय आले उगवून टरकला सहित आले. आणि खाताना आता टरकल टाकूनच खायचे आहे की नाही. पेरताना शेंगदाणे पेरायचे उगवताना टरकला सहित उगून येतात आणि खाताना टरकल टाकूनच खायचे. तसं हे टरकल आहे ना आपल्याला मिळालेलं. याच्याशिवाय उपाधी जर आपल्याला मिळत नव्हती तर परमार्थ तरी कसा घडला असता आपल्याकडून. बरोबर. आपण चुकलोय म्हणून आपल्याला परमार्थ करावा लागतोय. आणि साधू संत जे आहेत ना ते चुकलेल्या वाट दाखवण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्म आपल्या स्वरूपाकडेच येण्यासाठी वास्तविक पता गुरु शिष्यामध्ये पण भेद नाही. भेद नाहीच. हो फक्त उपाधीचा भेद आहे. गुरु शिष्यामध्ये पण फक्त उपाधीचा भेद आहे. वास्तविक पाहता अंतरामध्ये असणारं तत्व ते सगळ्यांमध्ये एक आहे. आणि त्या एकाची अनुभूती करणं मनुष्य देह आल्यास तुम्हाला करता येतं अन्यथा नाही. मनुष्य देह ऐसा निध तरी साधारण ते साधा सिद्ध करो हरी प्रबोध संत पार उतरले. साधू संतांनी आपल्याला पहिलं तिला साधून आम्हाला कसं राहायचं ते शिकवले. जसं नारळ असतो ना नारळ असतो तो झाडाला जो पण नारळ आहे तो पण हिरवा आहे आणि त्या नारळाचं खोबरं हे करवंटीला चिटकून राहिलेले. आपलं तसंच झालंय ना. आपण तो जीवपणा स्वीकारलाय वास्तविक नाही ते स्वीकारलंय. हो जे नाही ते स्वीकारले. पण इथं सांगितलं जीव चैतन्यच आहे
जीव हा चैतन्यच आहे. पण जसं खोबरं नारळाला वाळवल्यानंतर त्यातलं आतलं पाणी पण वाळलंय आणि त्या खोबऱ्यानं करवंटीला पण सोडलंय, आतलं पाणी पण सुकलंय आणि त्या खोबऱ्यानं करवंटीला पण सोडलंय. म्हणजे उपाधी पूर्णपणे त्याच्यात राहून, तसं आपण या देहात राहून न मम माझं नाही, मी नाही, मी तू आहे. म्हणून साधूनं जे बोध केलाय ना आपल्याला, तत्वमसी, तो मी, आणि ती अखंडता आपल्यामध्ये पहिलीच आहे. हो, आईच्या गर्भामध्ये असल्यापासून ती अखंडता आपल्याकडे पहिलीच आहे. पण विसरलोय ना आपण. हो, आईच्या गर्भात असल्यापासून भजन चालूच आहे. तो मी. धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता. आई वडिलांना ओळखलं, स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली, म्हणजे आहे त्याला विसरून गेला. म्हणजे आहे ते मी आहे म्हणून म्हटलं. जे आपलं आहे ना ते कुठंच जात नाही, म्हणजे आपलं नाही ते राहत नाही. म्हणजे जे आपल्याला, म्हणजे स्वतःला जे सोडून आहे देहासहित राहतच नाही. साधू संत संत बाबा रे, त्या स्थितीला आपण स्वीकारत नाही. आणि म्हणून जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. या ठिकाणी माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात, अहंकार रूपी भूताचा संचार आपल्यामध्ये झाला आणि म्हणून आत्मस्वरूपाचा विसर पडला. आणि आत्मस्वरूपाचा विसर पडला म्हणून या माया नदीमध्ये आपण गटांगळ्या खाऊ लागलो. पण साधूची कृपा होऊन आपल्याकडे नामस्मरण भक्ती आणि अनन्यता जर प्राप्त झाली, तर या माया नदीतून साधूच्या कृपेने हा जीव सहजपणे तरुण ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतो. आणि असे भक्त फार थोडे आहेत, कारण श्री गुरु कृपेशिवाय ही गोष्ट जमत नाही. तसं कीर्तन प्रवचन माझे बाबा सांगायची दौंडी आहे, पण त्याच्यापेक्षा जी वेगळीकता आहे ती साधूच्या मुखातून आपल्याला जी प्राप्त झालेली आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही फार भाग्याची आहोत. का भाग्याची म्हणावं लागेल? जगामध्ये चालायला जागा नाही, एवढी गर्दी आहे. पण परमार्थी क्षेत्रामध्ये मात्र गर्दी नाही. का गर्दी नाही? सोन्याच्या दुकानामध्ये एकच गिरायक असतं आणि बेंटेच्या दुकानामध्ये भरपूर गर्दी असते. जिथं सत्य आहे ना, ते सत्य सगळ्यासाठी नाही. अद्वैत कुसरी विरळाने म्हटलंय ना. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या साधूच्या कृपेनं जो अद्वैताचा सिद्धांत आहे, 4 वेदांचा गर्भित गाभा, 6 शास्त्राचा गर्भित अर्थ किंवा 18 पुराणांचा सार त्या साधून आणायचं तुमच्या आमच्या हाताला दिलेलं आहे. आणि म्हणून तुकोबारायनं सुद्धा सांगायला वेदांचा तो अर्थ आम्हासीचा ठावा. तुकोबाराय सांगतात की वेदांना कळालं नाही असं नाही, वेदांनी जाणलं, पण वेदांनी मौन धारण केलं. मौन का आहे? तर ती स्थिती बोलता येत नाही, ती सांगता येत नाही. आणि असं अव्यवहार्य असणार आपलं स्वरूप, हो, निर्धर्मिक असणारं जे आपलं स्वरूप, त्या स्वरूपाशी एकरूपता साधून आपलं पूर्णत्व प्राप्त करून घेण्यासाठी हा माणसाचा जन्म आहे. म्हणून या ठिकाणी अनेक वर्षापासून हरिभक्तीपर्यंत भानसाहेब आणि भानताई अनेक वर्षापासून हा वैष्णव मेळावा करतात. वैष्णवाच्या मेळाव्याच्या निमित्तानं अनेक महात्मे, अनेक समाज साधक वर्ग या ठिकाणी येत असतो आणि आपला आनंद लुटत असतो. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. झालेली सेवा तुम्हा सर्व ब्रह्मवृंदाच्या चरणी, हृदयाच्या सद्गुरूच्या चरणी सेवा समर्पित करून आपल्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम.